तर आभार मानतो तुमचे का दुपारी साधारणतः 3-3:30 पासून आपली रॅली चालली. इकडे महिला वर्ग मोठ्या संख्येने आहे. रॅली चालू झाली. विरारून क्षितिज निघाला, राजू आणखीन कुठून तरी निघाले, आपले राजेश पाटील पूर्व पट्टीतून निघाले. मला वसंतनगरीमध्ये यायला सांगितलं का तिकडून तुम्ही यायचं सोपाऱ्यातून. वसई स्टेशनवरून मानकर साहेब आणखीन सगळी मंडळी निघाली. प्रवीण शेट्टी, सागर मामरे आणि दुसरे सगळे, अजय कोकाणे वगैरे, ते वसई गावातून निघाले. पश्चिम पट्टीचे वेगळे निघाले. आणि सगळ्यात महत्वाचं, बबन शेटला किंवा प्रवीण शेट्टीला 300 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये रोज दिलेलं नाही आहे. तुम्हाला कोणाला मिळाले का 300, 500, 1000? हल्ली भाव आहे, तो हल्ली भाव आहे. मला तर मध्ये मध्ये मोह पण व्हायचा का आपण माणसं सप्लाय करतानाची एजन्सी घेऊ, आपल्याकडे जास्त कार्य करतायत, पैसे पण बऱ्यापैकी मिळतील. काय हो बबनचे? अहो आपल्या इकडे 1000 रुपये आहेत, तुम्ही मुंबईत कसलं घेऊन बसल्यात? बघा आता काय, उद्याला एक शेवटची संधी. टिकोरेजी महाराज का करी त्याने ककल धमाल आहे. इलेक्शन असली ना का आपल्या इकडे मजा असते. म्हणजे दहशत चालू होते, बेडूक मेंढक सल्टा डालेंगे, काय निपटा डालेंगे, निपटा डालेंगे. 35 साल कोई लाल पैदा नहीं हुआ निपटाने वाला. हे 100% होणार. आपल्याकडे जेवढे नेते येतात, माननीय गृहमंत्री शहासाहेब आले, माननीय मुख्यमंत्री आले शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या उपमा दिल्या मला, फडणवीस साहेबांनी. मला वाटलं जरा सुसंस्कृत असतील, चांगलं बोलतील. त्याच्यानंतर विनोद तावडे साहेब, सगळे माझे मित्र आहेत, सगळे माझे मित्र आहेत. विनोद तावडे साहेब आले, अध्यक्ष कोंटे आले, लोढा साहेब, आपल्या इकडूनच सोपाऱ्यातूनच सुरुवात झालेली, आज मंत्री पोहोचले, पदावर पोहोचले, ते आले 4 वेळा. काल जेवण दिलं सगळ्यांना राजस्थानी, परवा पालघरला जेवण दिलं, काल वसईच्या व्यापाऱ्यांना, वसईचे कोण गेलेले का जेवायला, आणि जेवण बिवण ठेवून असं सागर संगीता सकट. उद्याला मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे येत आहेत. अरे वसई वालों को वसई में ही निपटा डालेंगे, नानू तक आने नहीं देंगे. यांना माहिती कुठे आहे? मी पालघरून आलाय वसईला. त्याच्यामुळे, आणि वसई वालों को निपटा डालेंगे, वसई वाले तुम्ही आम्ही काय गाजरमुळी आहे का? हा आपला अपमान आहे सगळ्यांचा. वसई वालों को निपटा डालेंगे. 95 ला आलेले सगळे निपटवायला. 3 वेळा इलेक्शन पुढे गेली, 3 वेळा इलेक्शन पुढे. इकडे प्रवीणांनी वर्णन केलं का भले भले नेते सगळ्या पक्षाचे, तिघे साहेब, शाबीर शेख साहेब, गणेश नाईक साहेब, राम नाईक साहेब, सगळे मुंबईतले फ्री झालेले, मावळे कावळे घेऊन इकडे आलेले, गल्लोगल्ली फिरत होते. त्यावेळी आम्हाला फरक नाही पडला. आपल्या माजी महापौर प्रवीणा ठाकूर हे सांगायचं विसरले का साधी NCSL तर मध्ये टाकत होते. 150 लोक फुकट
15 दिवस जेलमध्ये गेले, काही अपराध नसताना. उरलेले त्यांना सांगितलं का, अरे बाबा बायकोनी तरी कंप्लेंट टाकली असेल तरी तू पळ, नाही तर तुला पण मध्ये टाकतील. अर्धे पळवले. लढणारे कोण होते? इकडे स्टेजवर बसलेले यशस्वी कलाकार एवढेच होते ना आपल्या वसईत. समोर बसलेले कार्यकर्ते बाकी कोण होते? त्यावेळी काय होऊ शकलं नाही. शेवटी आपण मारली हायकोर्टात अर्ज का मला अटक करा आणि इलेक्शन घ्या. त्यावेळी इलेक्शन झालं, रिझल्ट यायचा तो आला, रिझल्ट यायचा तो आला. अरे तुमच्या हिमती नाही मिळत. आज सगळ्या महानगरपालिकेमध्ये प्रशासक बसवल्यात, पैसे जमा करण्याचे धंदे. मी आरोप केला, कॉन्ट्रॅक्टरची मीटिंग केला ना, 100 कोटी. मला वाटते आजच मला नोटीस आलाय अब्रू नुकसान भरपाईची. मी आरोप केला म्हणून अब्रू नुकसान भरपाई. राजू, 5 कोटीची नोटीस आलाय. अपमान माझा आहे ना. 5 कोटींची नोटीस. अरे तुम्ही नोटीस देऊन मी काय घरी बसेल का? तुम्हाला कबूल तर केलाय.